मीनाक्षीताईंचा भाऊ दवाखान्यात आयसीयू मध्ये भरती असलेल्या आपल्या भाऊजींना भेटायला गेला आणि त्यांना विचारले की भाऊजी तुम्हाला काय झालं आहे? ते म्हणतात की मला काहीच झालेलं नाही, पण बोलता बोलताच अचानक त्यांच्या डोळ्यातून रक्त निघायला सुरुवात झाली। डॉक्टरांनी रिपोर्ट्स चेक केले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की यांच्या हृदयावर सूजन आलेली आहे। डबल निमोनिया, लिव्हर प्रॉब्लेम, पिलिया आणि टायफॉइडचा पण असर आहे। एक्सरे रिपोर्ट्स नुसार त्यांचं हार्ट पण क्षतिग्रस्त झालेलं आहे। डॉक्टर सांगतात की पेशंट खूप सिरियस आहे, 5 दिवसात काहीही होऊ शकते, पेशंट दगावू पण शकतो। हा सत्य अनुभव आहे सौ मीनाक्षी दिनेशजी बांते यांचा। चला तर जाणून घेऊया कशा प्रकारे त्यांच्या जीवनात अचानक इतके दुःख आले आणि त्यांचा जीवन प्रवास कसा होता। युगो युगो तक अमर रहे परमात्मा हमारा परमा। मीनाक्षीताई लग्नाआधी मार्गाच्या सेविका होत्या आणि जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांना अनेक देवी देवता पूजणारं कुटुंब मिळालं, परंतु लग्नानंतर त्यांचं कुटुंब अगदी सुखी समाधानी जीवन जगत होते। सर्व काही व्यवस्थित सुरू असताना 2018 या वर्षी मार्च महिन्यात त्यांच्या घरावर संकट येणं सुरू झालं आणि सुरुवात झाली ती ताईंच्या प्रकृतीपासूनच। त्यांना डोक्याचा खूप त्रास होता, त्यांचं डोकं नेहमी दुखत राहायचं। ताईंच्या पतिदेवांबद्दल सांगायचंच झालं तर ते ट्रक ड्रायव्हर होते आणि ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे त्यांना नेहमी बाहेर राहावं लागत होतं आणि त्यामुळे त्यांना दारूचे व्यसनही लागले होते। त्यांना बाहेरबाधा सुद्धा होती। बाहेरबाधा असल्यामुळे ते नागपूरच्या एका दर्ग्यात नेहमी जायचे आणि तिथे गेल्यावर त्यांना थोडाफार आरामही व्हायचा। आता झालं असं की 2018 या वर्षी 2 मार्चला होळीचा सण होता आणि होळी म्हटलं की अनेक वाल्यांचे तर तुम्हाला माहितच आहे। तर ताईंच्या पतिदेवांनी होळीच्या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत खूप दारू पिली आणि त्यामुळेच रात्री त्यांची प्रकृती बिघडली। त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागला आणि ऍसिडिटी तर आधीच होती। दुसऱ्या दिवशी गावातील एका नर्सने त्यांची बीपी चेक केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की बीपी खूप वाढली आहे, 200च्या वर गेली आहे। तेव्हा त्या नर्सने ताईंना ऍडवाइस दिली की तुम्ही यांना चांगल्या डॉक्टरकडे लवकरात लवकर घेऊन जा। तर ताईने दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना भंडाऱ्यातल्या श्लोक हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे त्यांची तपासणी झाली नाही। त्यामुळे ताई त्यांना भंडाऱ्यातल्या पडोळे हॉस्पिटलला घेऊन गेल्या आणि तिथे तपासणी केली आणि डॉक्टरांनी भरती करून घेतले। सोबत कोणीतरी पाहिजे म्हणून मीनाक्षीताईंनी आपल्या भावाला फोन केला आणि दवाखान्यात बोलावून घेतले। भाऊ आला तेव्हा ताईंच्या पतिदेवाला आयसीयू मध्ये ठेवले होते। तेव्हा तो दादा आयसीयू मध्ये गेला आणि आपल्या भाऊजींना विचारले की भाऊजी तुम्हाला काय झाले आहे? तर भाऊजी म्हणतात की मला काहीच झालेलं नाही आणि काही वेळ असंच बोलताना अचानक त्यांच्या डोळ्यातून रक्त निघायला लागलं। तो दादा घाबरून गेला। दादा जवळपास 12 वाजता दवाखान्यात आला होता आणि 1 वाजताच्या दरम्यान रिपोर्ट्स आल्या। रिपोर्ट्स चेक करताना डॉक्टरांच्या लक्षात आले की या व्यक्तीच्या हृदयावर सूजन आलेली आहे आणि त्यांना डबल निमोनिया, लिव्हर प्रॉब्लेम, पिलिया आणि टायफॉइडचा पण त्यांच्यावर असर आहे। एवढ्या बिमाऱ्या एकाच वेळेस निघाल्या आणि त्यातल्या त्यात एक्सरे रिपोर्ट्स नुसार त्यांचा हार्ट पण खूप क्षतिग्रस्त झालेला होता। परंतु त्या दिवशी डॉक्टरांनी कोणालाच काहीच सांगितले नाही की पेशंट किती सिरियस आहे आणि कसा आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंटला पाहून कोणालाच वाटत नव्हतं की हा व्यक्ती इतका सिरियस असेल आणि त्यामुळे ताईंना वाटले की घाबरण्यासारखं काहीच नाहीये, रिपोर्ट्स नॉर्मल असेल। परंतु दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी ताईंना आणि त्यांच्या भावाला आपल्या कॅबिन मध्ये बोलावून घेतलं आणि सर्व रिपोर्ट्स दाखवले आणि सांगितले की तुमचा पेशंट खूप सिरियस आहे, येणाऱ्या 5 दिवसांमध्ये काहीही होऊ शकते, पेशंट दगावू पण शकतो म्हणजेच मरू पण शकतो। हे ऐकून मीनाक्षीताई खूप रडू लागल्या आणि त्यांचा भाऊ पण खूप भिवून गेला। दुसऱ्या दिवशी जवळपास 4 वाजता मीनाक्षीताईने त्या दर्ग्यामध्ये फोन केला जिथे त्यांचे पतिदेव नेहमी जायचे आणि त्यांना घडलेली सर्व घटना सांगितली। तर त्यांनी सांगितले की तुमच्या पतिदेवाला बाहेरबाधा झालेली आहे आणि आता आम्ही काहीच करू शकत नाही। हे सर्व ऐकून बिचारी मीनाक्षीताई आणखी घाबरून गेल्या आणि सरते शेवटी त्यांनी आपल्या भावाला विचारले की तुम्हाला तीर्थ बनवून देता येते काय? त्यावर त्यांच्या भावानी हो म्हटलं। पण त्या दादांनी एकदा आपल्या मार्गदर्शिका श्रीमती मंजुळाबाई सार्वे यांना फोन करून सर्व माहिती सांगितली आणि विचारले आणि त्यांनी सांगितले की पेशंट जर दारू पिऊन नसेल तर तीर्थ करून देता येते। आणि मग तो दादा आपल्या ताईच्या घरी जाऊन आंघोळ करून बोरिंगचं पाणी आणतो आणि 7 फुकांच्या बाबा हनुमानजीच्या नावाने तीर्थ बनवतो आणि दवाखान्यात घेऊन जातो। बघा, त्या दादांनी एका तासात 3 वेळा तीर्थ करून दिले आणि त्या तीर्थाने त्याच्या भाऊजींना 25% आराम झाला आणि जेव्हा डॉक्टरांनी चेक केले तेव्हा त्यांनाही समजलं की पेशंटला थोडा आराम आहे आणि त्याच दिवशी पुन्हा त्या दादांनी 11 फुकांचे तीर्थ त्या पेशंटला दिलं। तेव्हा मीनाक्षीताईच्या मुखातून असे शब्द निघाले की जर ह्या तीर्थामुळे आराम मिळाला तर आम्ही सर्व मौदा आश्रमला भेट देऊ आणि परमात्मा एक मार्गात प्रवेश करू, कारण याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही। आणि बघा सेवकांनो, त्याच रात्री मीनाक्षीताईंचे पतिदेव खूप चिडचिड करू लागले आणि शरीरावर लावलेल्या सर्व मशीन्स त्यांनी काढून फेकल्या। तेव्हा नर्सने त्यांना आवरलं आणि इंजेक्शन देऊन झोपवलं। दुसऱ्याच दिवशी
डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा पेशंट आता सुरक्षित आहे आणि त्याच दिवशी दादाने 21 फुकांचे तीर्थ आपल्या भाऊजींना करून दिलं आणि त्याच दिवसापासून त्यांची प्रकृती पण पूर्णपणे बरी झाली। भगवान बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने सर्व रिपोर्ट्सही नॉर्मल आल्या आणि डॉक्टरांनी त्यांना आयसीयू मधून जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केले आणि लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांना दवाखान्यातून सुट्टी सुद्धा मिळाली। घरी आल्यावर मीनाक्षी ताईने दिलेल्या शब्दानुसार ते सर्व मौदा आश्रमात गेले आणि तिथे गेल्यावर त्यांच्या मनात मार्गाबद्दल आणखी विश्वास वाढला आणि त्यानंतर मीनाक्षीताई आणि त्यांच्या परिवार परमात्मा एक मार्गात आले आणि पहिल्याच 7 दिवसाच्या कार्यात त्यांना पूर्णपणे सुख समाधानी मिळाले। आज ते मार्गात येऊन सुखी असून व्यवस्थित कार्य करीत आहे। त्यांच्या पूर्ण परिवार सुख समाधानाने जीवन जगत आहे। पहा सेवकांनो, मीनाक्षीताई त्यांच्या सासरी गेल्यावर मार्गात नसताना सुद्धा एका तीर्थाने ताईच्या पतीच्या प्रकृतीत सुधारणा झाली। इथे एक गोष्ट मी सर्व सेविकाताईंना सांगू इच्छितो की लग्न झाल्यानंतर ज्या सेविकाताई मार्गात नसतात परंतु लग्नाआधी त्यागी सेविका असतात, त्यांनी लग्नानंतर सुद्धा भगवंताला विसरले नाही पाहिजे, भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे। कारण भगवंत जर प्रत्येक परिस्थितीत आपला साथ देतात तर आपण का विसरायचे अशा दयाळू भगवंताला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया एका नवीन अनुभवासोबत, तोपर्यंत सर्वांना माझे नमस्कार जी।